मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो पहा, पोलीस भरतीचे जे काही पेपर झालेले आहेत, त्या पेपरमध्ये होता होईल तेवढ्या आपण चालू घडामोडी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे पहा. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल पहा, तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करायची आहे आणि लगेच व्हिडिओला या ठिकाणी लाईकसुद्धा करायची. या व्हिडिओची पी-डी-एफ पाहिजे असेल, तर पी-डी-एफसाठी मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली पहा. त्यावर याची पी-डी-एफ तुम्हाला मिळून जाईल. चला जास्त टाइम न वाया घालवता आपण प्रश्नाकडे वळूयात. चला पहिला प्रश्न विचारला होता, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर बघा एकदम सोपा प्रश्न होता. नुकतीच या ठिकाणी नवीन नियुक्ती झाली होती. तर त्यांचं नाव आहे बघा जिष्णुदेव वर्मा. लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आहेत पहा. पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा होता. वर्दीतल्या माणसाच्या नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण? तर वर्दीतल्या माणसाच्या नोंदी बघा, या पुस्तकाचे लेखक आहेत सदानंद दाते. ऑप्शन क्रमांक बी, सदानंद दाते मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल. सन 2026चा धर्मेंद्र देवल यांना मरणोत्तर कला हा पुरस्कार देण्यात आला. तर कोणता पद्मविभूषण बघा कोणाला देण्यात आला? धर्मेंद्र देवल यांना मरणोत्तर पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला. 4 नंबरचा प्रश्न मित्रांनो, सन 2025 मध्ये फिडे महिला विश्व शतरंज अजिंक्यपद ही जी काही स्पर्धा आहे कोणी जिंकली? तर कोणत्या ठिकाणी पार पडली? तर मित्रांनो ही दिल्ली या ठिकाणी पार पडलेली पहा 4थी एआय इम्पॅक्ट जागतिक समिट. पुढचा प्रश्न आहे पहा, इराणची राजधानी कोणती आहे? तर इराणची राजधानी मित्रांनो हा आपण युट्यूबला प्रश्न टाकला होता, तुम्ही एकदा पाहून घ्या. तुम्ही जर हा पाहिला असेल तुमचा एक मार्क फिक्स झाला. इराणची राजधानी मित्रांनो तेहरान आहे. लक्षात ठेवायचं तेहरान. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, श्री सत्यनारायण नुवाल यांना नुकताच कोणता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला? तर मित्रांनो यांना कोणता राष्ट्रीय पुरस्कार? तर पद्मश्री हा पुरस्कार यांना जाहीर झाला पहा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सन 2025 मध्ये सुरू केलेली 100 आणि 150 दिवसांचा कार्यक्रम मुख्यतः कशासाठी होता? तर मित्रांनो हा प्रशासकीय सुधारणा, पारदर्शकता, जबाबदारी आणि लोककेंद्रित कामकाज संस्कृती रुजवणे हा होता पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा, T20 विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच हा मानकरी कोण राहिला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जसप्रीत बुमराह याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक बी, जसप्रीत बुमराह याचं बरोबर उत्तर आहे पहा. सत्य नडेला हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत? सत्य नडेला. तर मायक्रोसॉफ्ट. ऑप्शन क्रमांक सी, मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संबंधित आहेत पहा. नेक्स्ट आहे पहा, सध्या भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? तर सध्या भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? विक्रम मिस्री मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक बी, विक्रम मिस्री. चल पोलीस भरतीचा पुणे सिटी त्याचबरोबर मुंबई, तर लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका पहा. फक्त 99 रुपयाला पी-डी-एफ असणार आहे. तडाखेबाज ऑफर असणार आहे. पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची 1 वर्षाच्या चालू घडामोडी फक्त 99 रुपयाला मिळणार आहेत पहा. लवकरात लवकर घ्या पहा. गेलेली वेळ पुन्हा येणार नाही पहा. कारण की तुम्ही या ठिकाणी एवढी मेहनत करून ग्राउंडला क्वालिफाय झालेली आहेत आणि आता पेपरला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे बघा, ग्राउंडवर जाताना आपले कसे हाल होते. 1600 मारल्यानंतर कुठून कुठून चमक निघते. 100 मीटरला पायाला खडे कसे टोचत आहेत आणि गोळा फेकताना आपला कसा जातो बघा. फुल ताकद लावावी लागते, फुल एनर्जीमध्ये. आता एवढे कष्ट करून चालू घडामोडीमुळे आपण मागं नाही राहिलो पाहिजे. यासाठी फक्त 99 रुपयाला मित्रांनो आपण या ठिकाणी पी-डी-एफ लॉन्च केली पहा. यामध्ये तुम्हाला 1 वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत महत्त्वाचे मग आता जे काही आपण प्रश्न घेतले सगळे तुम्हाला टेस्टमध्ये भेटणार आहेत पहा. तुम्ही टेस्ट सुद्धा सोडू शकता. तुमचा कोणता प्रश्न चुकला आणि तुमचे किती बरोबर येतात हे सुद्धा तुम्हाला लगेच कळून जाईल. त्यामुळे तुम्हाला सगळं काही भेटणार आहे पहा चालू घडामोडीचं. फक्त 99 रुपये तुम्हाला 93 25 23 0840 या नंबरला बघा 99 रुपये पेमेंट करायचे आणि त्याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सर्व प्रश्न पाठवून देईल पहा आणि लगेच खरेदी करून घ्या. वेळ फार कमी पहा. जास्त काही सांगत नाही. चला व्हिडिओकडे. मराठी भाषा गौरव दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर मराठी भाषा गौरव दिवस हा मित्रांनो 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक डी, 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं सगळ्यांना. G20 शिखर परिषद 2023 कोणत्या ठिकाणी झाली? तर G20 मित्रांनो ही कोणत्या ठिकाणी झाली असा प्रश्न विचारलाय. तर दिल्लीमध्ये मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे. 2023 मध्ये भारताने आदित्य एल-1 ही जी काही मोहीम आहे ही कशासाठी पाठवली होती? तर मित्रांनो ही सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 ही मोहीम पाठवली होती पहा. पुढचा प्रश्न आहे, नोबेल शांतता पुरस्कार हा कोणत्या देशामध्ये दिला जातो? काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी, नोबेल शांतता पुरस्कार. त्याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? नॉर्वे. लक्षात ठेवायचं आहे नॉर्वे. नेक्स्ट आहे पहा, 2024 मध्ये उन्हाळा ऑलिम्पिक
कुठे झाल्या? तर 2024चं उन्हाळ्यामधलं जे काही ऑलिम्पिक आहे, हे ऑप्शन क्रमांक बी पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी झालं पहा. लक्षात ठेवा, पॅरिस, फ्रान्स. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ChatGPT कोणत्या कंपनीने बनवलेला आहे? हा प्रश्न मागच्या वर्षी सुद्धा आला होता मुंबई पोलिसला. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हे ओपन एआयने बनवलेलं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, ओपन एआय. पुढचा प्रश्न मित्रांनो, हमुर्जची सामुद्रधुनी कोणत्या 2 देशाच्या दरम्यान आहे? तर ही मित्रांनो इराण आणि ओमान याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. या 2 देशादरम्यान आहे पहा. कशामुळे चर्चेत येतं बघा, इराण आणि अमेरिका यामध्ये युद्ध चालू त्यामुळं. तर बघा पुढचा प्रश्न आहे, COP हा शब्द खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? हवामान बदल परिषदेशी संबंधित आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणता नोबेल पारितोषिक विजेता भारतीय शास्त्रज्ञ आहे? तर CV रमन. मित्रांनो लक्षात ठेवा, CV रमन याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुंबई नागपूर या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती आहे? सांगा पटकन. मुंबई नागपूर या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाची लांबी आपल्याला विचारली तर किती मित्रांनो? 701 किलोमीटर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. 701 किलोमीटर. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणता किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट नाहीये? तर मित्रांनो कोणता आहे बघा या ठिकाणी? ऑप्शन क्रमांक डी, पुरंदर हा किल्ला नाही पहा. नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागू करण्यात आले? मित्रांनो नवीन फौजदारी कायदे ऑप्शन क्रमांक बी 1 जुलै 2024 पासून हे लागू करण्यात आले पहा. 1 जुलै 2024. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, पोलीस महासंचालक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक बी सदानंद दाते. भारताचे वर्तमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS कोण आहेत? तर कोण आहेत मित्रांनो CDS? तर जनरल अनिल चव्हाण. ऑप्शन क्रमांक डी, जनरल अनिल चव्हाण आहेत पहा. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणत्या मोठ्या नक्षलवादी नेत्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर 15 ऑक्टोबर 2025 रोजी गडचिरोली या ठिकाणी आत्मसमर्पण केलं? त्याचे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ब, मल्लुजोला येनुगोपाल उर्फ भूपती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, T20 क्रिकेट विश्वचषक 2026 या स्पर्धेमध्ये एकूण किती संघांनी सहभाग घेतला होता? तर टोटल 20 संघांनी मित्रांनो या ठिकाणी सहभाग घेतला होता. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान सरन्यायाधीश कोण आहेत? तर मित्रांनो कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक जस्टिस सूर्यकांत. याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारताचा पहिला बालविवाहमुक्त जिल्हा कोणता आहे? बालविवाहमुक्त जिल्हा विचारलाय तर मित्रांनो लक्षात ठेवायचं सर्वांना, बालोद छत्तीसगड. याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? तर वर्तमान अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो? तर व्ही नारायण. याचं बरोबर उत्तर आहे पहा. S-400 मित्रांनो, S-400 हे जे काय क्षेपणास्त्र आहे हे रशियाकडून घेतलेले आहे आपण. ते प्रणाली कोणत्या प्रकारामधली आहे? तर ही मित्रांनो जमिनीवरून हवेत मारा करणारी पहा. लक्षात ठेवा, जमिनीवरून हवेत मारा करणारी. नेक्स्ट मित्रांनो, भारतातील पहिली उथळ किनारी पाण्यात संचार करणारी युद्धनौका कोणती आहे? सांगा. तर INS अर्नाळा. हेच बरोबर उत्तर आहे पहा. भाभा अणुसंशोधन केंद्र BARC चं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो हे मुंबई या ठिकाणी आपलं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मुंबई. ब्रिक्स संघटनेमध्ये खालीलपैकी कोणता देश समाविष्ट नाहीये? तर मित्रांनो अमेरिका. ऑप्शन क्रमांक सी, अमेरिका आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा, अमेरिका. नेक्स्ट पहा, भारतातील महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या कोणत्या आहेत? बघा ONGC सुद्धा आहे, भेल सुद्धा आहे, IOC सुद्धा आहे, NTPC सुद्धा आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व कंपन्या मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल पहा. समजलं, वरीलपैकी सर्व. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणाला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणतात? तर कोणता प्राणी मित्रांनो? गंगा नदीमधील डॉल्फिनला या ठिकाणी राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, संकटग्रस्त सापडलेल्या प्राणी आणि वनस्पतीची नोंद ठेवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बुकचा वापर करतात? तर रेड डाटा बुक. याचं बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ब. खालीलपैकी मध्य प्रदेश राज्यामधील व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? सांगा. तर बांधवगड मित्रांनो हा मध्य प्रदेश मधला आहे. लक्षात ठेवा, बांधवगड. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशामध्ये भारतात परत आणण्यासाठी राबवलेली विशेष मोहीम कोणती आहे?
तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणती मोहीम आहे? तर यापैकी कोणते नाही बघा. सिंधू नाव आहे त्याचं. राष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय ग्राहक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 24 डिसेंबर मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या 2 देशांनी संयुक्तपणे ऑपरेशन लायन रोवर चालू केलं होतं? ऑपरेशन लायन रोवर तर अमेरिका आणि इस्रायल याचं बरोबर उत्तर होईल पहा. खालीलपैकी कोणत्या देशाने AI इम्पॅक्ट समिट 2026 चं आयोजन केलं? तर भारत मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी भारत. खालीलपैकी एमपीएससीचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर एमपीएससीचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विवेक भीमनवार हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 कुठे आयोजित केलं होतं? तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मित्रांनो सातारा या ठिकाणी आयोजित केलं होतं. ऑप्शन क्रमांक ए सातारा. खालीलपैकी कोणता देश हा G7 चा सदस्य नाहीये? तर मित्रांनो कोणता देश हा G7 चा सदस्य नाहीये? तर चीन मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चीन. पुढचा प्रश्न मित्रांनो, जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO चं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा जिनेव्हा स्वित्झर्लंडमध्ये मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जिनेव्हा स्वित्झर्लंड. हेल्पलाईन क्रमांक 1930 हा टोल फ्री नंबर कशासाठी आहे? तर मित्रांनो सायबर क्राईमसाठी याचं लक्षात ठेवायचं 1930. ऑलिम्पिक स्पर्धाची परंपरा कोणत्या ठिकाणामधून चालू झाली? तर जी काय ऑलिम्पिक स्पर्धा आहे मित्रांनो ही ग्रीस देशामधून चालू झाली पहा. पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुनीता पुनिया ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर सुनीता पुनिया मित्रांनो ही हॉकी या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक ए हॉकी. नुकतेच प्रकाशित झालेले व्हेन इट ऑल बिगन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हे पुस्तकाचे लेखक आहेत मित्रांनो राकेश मारिया. ऑप्शन क्रमांक बी राकेश मारिया याचं बरोबर उत्तर आहे पहा. न्यूयॉर्क शहराचं मेयर पदासाठी नुकतेच कोणाची निवड झाली? तर मित्रांनो झोहरान ममदानी यांची या ठिकाणी मेयर पदासाठी निवड झाली पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, दोषान्वेषण आणि सत्य गणवेषणार्थ हे ब्रीदवाक्य कोणत्या खालीलपैकी कोणाचं आहे? बघा कोणाचं वाक्य आहे मित्रांनो हे, तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक डी CID महाराष्ट्र. लक्षात ठेवा CID महाराष्ट्र. हिंद की चादर हा कार्यक्रम कोणाच्या स्मरणार्थ नुकताच पार पाडला? तर मित्रांनो लक्षात ठेवा गुरु तेग बहादूर याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो NAFIS कार्यप्रणाली म्हणजे खालीलप्रमाणे कोणती? तर NAFIS चा लॉंग फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो काय आहे? नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम हे याचं काय लॉंग फॉर्म आहे. ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सहभागी नाहीये? ऑपरेशन मुस्कान हे कशा संबंधित राबवण्यात येतं? मित्रांनो ऑपरेशन मुस्कान हे हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी वापरलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च पुरस्कार कोणत्या देशाने दिला? तर मित्रांनो कोणत्या देशाने दिलेला आहे? तर हा कुवेत. लक्षात ठेवा कुवेत देशाने दिलेला आहे. भारतीय न्यायसंहिता या कायद्यामध्ये खालीलपैकी कोणतं कलम नव्याने अंतर्भूत केलं आहे? तर मित्रांनो कोणतं कलम हे या ठिकाणी अंतर्भूत केलं आहे? तर जमावाने केलेली हत्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणाच्या जयंतीनिमित्त टपाल विभागाने 5 रुपयाचं टपाल तिकीट 9 जुलै 2025 मध्ये जारी केलं? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. समजलं? ऑस्कर पुरस्कार बघा अकॅडमी अवॉर्ड्स या स्पर्धेमध्ये यावर्षी भारतातर्फे कोणत्या चित्रपटाने भाग घेतला होता? तर कोणत्या चित्रपटाने भाग घेतला होता? होम बाउंड. लक्षात ठेवा होम बाउंड याचं बरोबर उत्तर आहे. केंद्र शासनाने मादक पदार्थ नियंत्रण करण्याकरता 2024 मध्ये कोणते मदत पोर्टल सुरू केलं? तर कोणतं मदत पोर्टल या ठिकाणी सुरू केलं? तर मानस. ऑप्शन क्रमांक बी मानस याचं बरोबर उत्तर आहे पहा. नुकतेच निधन पावलेले महाराष्ट्र भूषण श्री राम सुतार यांनी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये उत्तुंग काम केलं आहे? राम सुतार यांनी. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं यांनी पुतळे शिल्पकार बघा जे काही मोठमोठे पुतळे आहेत हे राम सुतारनी निर्माण केले आहेत पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर 21 जून. ऑप्शन क्रमांक सी 21 जून याचं बरोबर उत्तर आहे पहा.
2025च्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला? तर कोण ठरला मित्रांनो? पृथ्वीराज मोहोळ. ऑप्शन क्रमांक बी, पृथ्वीराज मोहोळ याचं बरोबर उत्तर आहे पहा. नवीन फौजदारी कायदे संपूर्ण भारतामध्ये केव्हापासून लागू झाले? तर मित्रांनो 1 जुलै 2024, 1 जुलै 2024 पासून हे लागू झाले पहा. नेक्स्ट आहे पहा, पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? तर पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर सेवा तीर्थ. ऑप्शन क्रमांक सी, सेवा तीर्थ. नव्याने घोषित झालेले सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे ओडिशा या राज्यामध्ये पहा. कुठं? ओडिशा. पहा, सध्या मार्च 2026 मध्ये आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत? तर आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत? लक्षात ठेवा मित्रांनो, संजय मल्होत्रा. ऑप्शन क्रमांक सी, संजय मल्होत्रा हेच बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे, महाराष्ट्रामधील कोणत्या खेळाडूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवलं? तर पहा, कोणता खेळाडू आहे ज्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर एअर रायफलमध्ये कांस्य पदक मिळवलं? तर सर्वांनी लक्षात ठेवा मित्रांनो, स्वप्नील कुसळे. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, हा मागच्या वेळेस सुद्धा विचारला होता. पुढचा प्रश्न आहे पहा, 2022 साली भारतामध्ये प्रथम कोणत्या देशातून चित्ते आणले गेली? हा सुद्धा मित्रांनो मागच्या वर्षीचाच प्रश्न आहे चालू घडामोडीचा. तर 2022 साली पहा, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक नामिबिया. लक्षात ठेवा, नामिबिया याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणता मासा महाराष्ट्र राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला? मित्रांनो आपल्याकडे जी काही पीडीएफ आहे पहा, त्या पीडीएफ मध्ये जुने करंट अफेअर सुद्धा आहे बघा, 2024चे, 25चे आणि लेटेस्ट 26चे सुद्धा आहेत. करंट अफेअरवरचं या ठिकाणी आपलं मेरिट डिपेंड असणार आहे, म्हणजे 2-3 प्रश्न, ते सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. चला, कोणता मासा महाराष्ट्र राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? आपल्याला महाराष्ट्र विचारलाय बघा. तर याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी, सिल्वर पापलेट. लक्षात ठेवा, सिल्वर पापलेट. भारतीय दंड संहिता 1860 ऐवजी आता कोणता नवीन कायदा आलेला आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कोणता नवीन कायदा आलेला आहे? तर भारतीय न्याय संहिता. ऑप्शन क्रमांक डी, भारतीय न्याय संहिता याचं योग्य उत्तर आहे पहा, भारतीय न्याय संहिता. 21वे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा कोणत्या ठिकाणी पार पडलं? तर हे मित्रांनो पणजी या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक बी, पणजी या ठिकाणी हे पार पडलं. वंदे मातरम या गीताला बघा 7 नोव्हेंबर 2025 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? तर वंदे मातरमला मित्रांनो 150 वर्ष या ठिकाणी झाली पहा, कंप्लीट झाली पहा. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? आता सध्याचे पोलीस महासंचालक आहेत मित्रांनो श्री सदानंद दाते. ऑप्शन क्रमांक डी, सदानंद दाते. महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणतं प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट नाही विचारलंय मित्रांनो? तर यापैकी कोणतं नाही? तर गेटवे ऑफ इंडिया. लक्षात ठेवा मित्रांनो, हे या ठिकाणी समाविष्ट नाही, गेटवे ऑफ इंडिया. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 टेनिस स्पर्धेमध्ये महिला विजेत्या कोण आहेत? तर या ठिकाणी महिला विजेता आपल्याला विचारलंय, तर एलिना रायबाकिना हे याचा बरोबर उत्तर आहे पहा. यूपीआय याचा वाणिज्यामध्ये काय अर्थ आहे? बघा, यूपीआयचा लॉंग फॉर्म काय आहे? तर अनफाइंड पेमेंट्स इंटरफेस. लक्षात ठेवायचं आहे पहा, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस याचं योग्य उत्तर आहे पहा. चला, पुढचा प्रश्न आहे, भारतीय दंड संहिता म्हणजे IPC रद्द करून त्याऐवजी कोणता नवीन कायदा लागू करण्यात आला आहे? तो कोणता नवीन कायदा या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे? तर भारतीय न्याय संहिता, त्यालाच आपण BNS असं म्हणतो. काय म्हणतो? BNS. राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक बी, बुलढाणा याचं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवायचं आहे, बुलढाणा. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र पोलीस दिन हा कधी साजरा केला जातो? तर महाराष्ट्र पोलीस दिवस कधी साजरा केला जातो? तर 2 जानेवारी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक ब, 2 जानेवारी याचं बरोबर उत्तर होईल. विमानामधील ब्लॅक बॉक्स हा कोणत्या रंगाचा असतो? तर ब्लॅक बॉक्स मित्रांनो कोणत्या रंगाचा असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, ऑरेंज. नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले? तर नवीन फौजदारी कायदे मित्रांनो 1 जुलै 2024 ला लागू झाले. 10,000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे?
तर मित्रांनो, मिताली राज आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. मिताली राज. देशामधील राजभवनाचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे? बघा, राजभवनाचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे? तर लोकभवन. ऑप्शन क्रमांक ब, लोकभवन. अमरावती क्वांटम व्हॅली या भारताचा पहिला क्वांटम व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारला जात आहे? तर मित्रांनो, आंध्र प्रदेशाचं बरोबर उत्तर आहे आंध्र प्रदेश. पीएम राहत या योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर रस्ते अपघातांना 7 मॅन राम सुतार यांना कोणत्या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे? बघा, खूप IMP प्रश्न आहे, सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. तर लक्षात ठेवायचं आहे पहा, ऑप्शन क्रमांक ब 2024. लक्षात ठेवा, 2024चा या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी खालीलपैकी अनुक्रमे महिला मदत हेल्पलाईन क्रमांक आणि बाल मदत हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक ब 1091 आणि 1098 हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामधील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त आहे? तर बघा, लोणार सरोवरला आहे, नांदूर मधमेश्वरला सुद्धा आहे, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याला सुद्धा आहे पहा. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पहा. वरील सर्व. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, इराण देशाची राजधानी कोणती आहे? बघा, हा प्रश्न आपण युट्यूबला घेतला होता. तर इराणची राजधानी कोणती? तेहरान आहे पहा. भारतातील पहिले अति गरिबीमुक्त राज्य कोणतं आहे? तर केरळ. ऑप्शन क्रमांक 1 केरळ. चला, 100वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर सर्वांनी लक्षात ठेवा, ऑप्शन्स क्रमांक ए, ऑप्शन क्रमांक बी बघा, सॉरी, ऑप्शन क्रमांक सी 21 जून. लक्षात ठेवा, 21 जून याचं बरोबर उत्तर आहे पहा. लगेच फोनपे मध्ये जा, पेमेंट करा. एका वर्षाच्या चालू घडामोडी, त्यासोबत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सुद्धा भेटणार आहे चालू घडामोडीच्या. बरोबर आहे की नाही? फक्त 99 रुपयाला 99 रुपये आपण कुठेही खर्च करतो पहा. साधं पेट्रोल जरी टाकलं तरी 99 रुपये संपून जातात. त्यामुळं 932523 या नंबरला तुम्ही 99 रुपये पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल. अतिशय IMP अशा PDF असणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. अजून तुमचा पेपर बाकी असेल तर पहा. खूप IMP प्रश्न असणार आहेत. जास्त काय सांगत नाही. लगेच फोनपे मध्ये जा, पेमेंट करा आणि लगेच घेऊन टाका.